गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि तुम्ही पाहू शकताय सकाळपासूनच माझ्या मागे खूप घाई आहे. त्याच्यामुळे मी सकाळी उठूनच लगेचच भाजी चपाती बनवायला घेतली आहे. त्याचं कारण असं की आज तृप्तीचा ॲन्युअल डे निमित्त डान्स आहे आणि आम्ही नाश्त्याला भाजी चपाती खाऊन निघून जाणार आहोत 9:30ला. आणि तुम्ही पाहू शकताय तृप्ती उभा आहे तयारी करण्यासाठी. तर मी तृप्तीला आता कोळी साडी घालणार आहे. ही साडी आम्हाला स्कूलमधूनच रेंटवरती मिळालेली आहे. आणि मी तृप्तीला साडी नेसवेपर्यंत तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. आणि कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते, आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता ते. फायनली तृप्तीला साडी घालून झालेली आहे आणि आपण आता ओढणी वेअर करणार आहोत. ओढणी आम्हाला खूप छोटी मिळालेली आहे, बट इट्स ओके. मी कसं तरी त्याला ॲडजस्ट करून पिनअप करून घेणार आहे. आणि फायनली ओढणी ही पिनअप करून झालेली आहे. तर मी तृप्तीची हेअरस्टाईल करायला घेते. हेअरस्टाईल करताना नेहमी लक्षात ठेवा की केसांचा पूर्णपणे गुत्ता काढून घ्या आणि मगच हेअरस्टाईल करा. हेअरस्टाईल करताना मी केसांचे 2 पार्टिशन केलेले आहेत. मधून भांग पाडून 2 पार्टिशन करून घेतलेले आहेत व्यवस्थित. आणि उरलेले केस रबरच्या साहाय्याने पाठीमागे होल्ड करून ठेवणार आहे. आणि जे आता पुढचे केस आहेत त्यांचे मी सिंगल वेणी घालून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण वेणी घालून घेऊया. खूप अशी मस्त हेअरस्टाईल वाटते ती. दोन्ही साईडने वेणी घालून घेऊ आणि दोघींना एकत्र करून त्याच्यानंतर आपण पाठीमागे जे केस फोल्ड केलेले आहेत त्या रबरमध्ये केसांना टाकून घेऊया. वेणी रबरमध्ये व्यवस्थित फिक्स केल्यामुळे आपल्याला वेणी सुटायची भीती नसते. आणि तुम्ही पाहू शकता वेणी फिक्स आपली झालेली आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला अजून जुगाड माझा मी केलेला आहे. मी आंबोडा आणायला विसरलेले आहे. जो आंबोडा असतो, आंबोड्याची जाळी असते ती विसरलेले. त्याच्यामुळे मी काय केलं माहिती आहे का, एक सॉक्स घेतला आहे आणि त्याला मधून कट केलं आहे. मधून म्हणजे हाफ खालची जी साईड आहे ती कट करून घेतली आहे. आणि कट केलेल्या सॉक्समध्ये मी केस व्यवस्थित घालून त्याला रबर लावणार आहे आणि व्यवस्थित असा आंबोडा फिक्स करणार आहे. तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे आंबोड्याचा जुगाड केलेला आहे. आंबोडा आपला व्यवस्थित घालून झालेला आहे. तर मी आता अस्टरची फुलं आणलेली आहेत. ती अस्टरच्या फुलाने मी आंबोड्याला डेकोरेट करणार आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा अस्टरची फुलं वाटत आहेत. आणि तृप्तीला लागली आहे आता भूक. तर मी तिच्या आंबोड्याचं डेकोरेशन कंप्लीट करून तिला नाश्ता करायला देणार आहे. आणि तिचा मेकअपचा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकेल. तर तुम्ही माझ्या व्हिडिओला असंच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तृप्तीचा आंबोडा तुम्हाला कसा वाटला ते. बाय.